श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जय अज अजिता सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविहारा. पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा. दीनबंधो पाही माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे शीण. कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मळ्याते. सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा. रसभरीत आतला गाभा टरफलाते महत्व आणि. तुझी कृपा त्याच परी शरणांगता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणी. मागले अध्यायी झाले कथन. समर्थ गेले निघून. तेने बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली. कोड न लागे अन्न पाणी. समर्थांचा ध्यास मनी न हाले दृष्टीपासूनी. गजाननाचे रूप ते जिकडे पाहावे तिकडे भास होऊ लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास. उगा नुसता पोर चेष्टा. चुकलेल्या धेनूची वत्सशुद्ध करी साची. तैसी बंकटलालाची स्थिती झाली विभूत हो. हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठे तया. वडिलांपाशी बोलावया छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्ती भले विचाराचे काहूर झाले. शेगाव अवघे ढुंडाळिले परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती भवानीराम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचल. चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे म्लानपणा. ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांग मज. तू पोरा तरणजवान नाही कशाची तुला वाण. ऐसे साच असून चिंतातूर दिसतोसी. किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांग आधी. चोरून पुत्र ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इत्थंभूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकला. तू जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचुनी ऐशा क्रिया मिळती न कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचुनिया होणे न दर्शन अशांचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझं लागून ने मलाही दर्शना. अशा स्थितीत दिवस 4 गेले निघून साचार. बंकटलालासी तिळभर विसर न पडे तयाचा. गोविंदबुवा टाकेकर होते कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे. लौकिक यांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धावो लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणी. बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले. तो अवचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले. फरसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन. गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटा ते पाहून कृपण जाय हपापुनी. वा जातकाते स्वातिघन वा मोरासी मेघ दर्शन. किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. तैसे उभयतांचे झाले. दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी चूण अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी तया योगेश्वराच्या. चूण भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ. जा जाऊनी ओढ्याप्रत तुंबा भरूनी पाणी आण. पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्प सदया. पाण्यात तुंबा बोडावया मुळी नाही अवसर. इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणारी नाही पिण्याच्या योग्यते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून. तई बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आण पाणी. आत तुंबा बुडवूनी उगीच ओंजळीनी तोंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर कोठे न त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतकेच तेथे होते जल. करून हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसी झाली आड विहीर. चिंतावला पितांबर. हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित. तुंबा ठेवावा जेथे जेथे तो बुडे तेथे तेथे. खळगा पडून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान आले. तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती. ती योगेश्वरांची साथ शक्ती संशय येथे धरणे नको.
तुंबा आणून ठेवला योगेश्वरांच्या सानिध्याला, त्याचा समर्थे स्वीकार केला. झुणका भाकर सेविल्यावर बंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी. अरे, माळिनीच्या भाकरीवर माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातून, फोडून देई मज कारण. ते ऐकता समाधान बंकटलालाच झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला. व्याघ्रांबरी दुदुंडी तांब्याचे, खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी चालत होती व्यवहारी. त्या वराड प्रांतात पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी? हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा. तू ते याचा विचार कर चित्ताते, म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बसले. गोविंदबुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भागवताचा घेतला होता एक 6चा श्लोक, 11 स्कंदाचा, हंस गीतामधील. बुवांनी पूर्वार्ध विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले. ते ऐकून घोटाळले गोविंदबुवा मनात. हा उत्तरार्ध वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊन मंदिरा याहो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर आणिक मंडळी निघाली इतर. समर्थांसी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यांनी. श्रोते अति विनयानी परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हल्ले हो. गोविंदबुवा अखेर येऊन जोडती झाले कर. कृपा करावी एकवार, चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरे न बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर शून्य सास समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले, म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती. वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंदबुवा बोलता समर्थ बदले तत्वता. ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले, अवघे ईश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले. मग हा ऐसा हट्ट का? जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे. शब्द छलासी न करावे साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथे करायची रीत ऐसी बरी नव्हे गोविंदा. पोट भऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले. गरजून अवघ्या बोलले, तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे, त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथे आले साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी, सेवा करावी यांची. आज्ञा मानावी वेद वाक्यापरी हो, तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायासे हे निधान जोडले त्या दवडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष माईना. आपल्या सन्माननीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपल्या घरासी गजानन आणा हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकले आणि प्रेमे ऐसे वदले. तूच ये त्या घेऊन. पित्याची मिळाली संमती. बंकटलाल हर्षे अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला, सदनी आणावया. पुढे माणिक चौकात 4थ्या दिवशी सद्गुरुनाथ भेटले. बंकटलाला प्रत अस्तमानाच्या समयाला. दिनपती असता गेला, इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला. बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनूस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात. वृक्षावरी करतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी. पाटावरी बसवले आणि विनवले जोडून हात. काही भोजन करा येथे, तुम्ही साक्षात पार्वतीकान. प्रदोष वेळी आला या. शिव आराधन प्रदोषकाली घडेल तो भाग्यशाली. ऐशी आहे ऐकली स्कंदपुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणले बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले परम भक्तीने मस्तकी. करा येथे भोजन, ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथे, तरी प्रदोषकाली पार्वती कान गेला उपाशी घरातून. त्यास करू कैसी तोड, ऐसे संकट पडले जड.
जनसमुदाय प्रचंड जमला, मौज पहावया. विचार केला अखेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्यास ठेवून तबकांतरी ठेवू पुढे समर्थांच्या. ते अवघेच जाणती, कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती, ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई, कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेवले समोरी, तबक एक समर्थांच्या. पुऱ्या, बदाम, खारका, केळी, मोसंबी, मुळे देखा. भाला प्रती लाविला बुक्का, कंठी घातला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते, अवघे झाले सेविते. जे जे पडेल पात्राते ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठवले साचार. तेथेच राहिले रात्रभर. श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांसी घातले असे, अतिहर्षी. 2 थाट वर्णवे, घागरी सुमारे 100. उष्णोदकाच्या साचार, पाणी घालती नारी नर. मन मानेल ऐशारीती, कुणी शिकेकाई लाविती. कुणी साबण घेऊन हाती, समर्थांचे घासिती पदकमळ आवडीने. कुणी दवना, कुणी हिना, कुणी चमेली तेल जाणा. कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते. अंग राग नाना परी, त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला, पितांबर तो नेसवला. अति सन्माने बसवला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी, गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका. त्या दिनी सोमवार वार होता शिवाचा हो. अवघ्या मंडळीने आपले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेठजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता, भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा. त्यासे ऐसे वाटले आज आहे सोमवार, मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथासांग करोनी. करू पाळणा ऐसा मनी, इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान, मावळलासे नारायण. इच्छारामे केले स्नान, प्रदोष वेळा लक्ष्मी. पूजा साहित्य घेऊन साधूचे का गजानन, त्यांचे केले पूजन. परम प्रेमे करुनी आणि विनंती केली वरी. झाले आहे दुपारी आपले ते भोजन जरी. परी आता काही खावे, आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण, सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेतू पुरला, माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरवला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले त्या स्थानी. इच्छाराम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुधी भात साचा. नानाविध पक्वानांचा थाट केला त्याने. जिलबी, राघवदास, मोतीचूर, करंजा, अनारसे, घीवर, शाखांचे नाना प्रकार. वर्णन करावे कोटवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी, वाडगा दह्याचा शेजारी. तुपाची ती वाटी खरी, ओदनाच्या सव्य भागा. 4 मनुष्यांचे अन्न, ऐसा नैवेद्य परिपूर्ण. समर्थांपुढे आणून ठेवला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी. खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या. खाय आता अवघे अन्न, अघोऱ्यानं करी अन्मान. पाहो आले अवघे जन, तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बसले. अन्न अवघे पार केले. पात्रीनं काही ठेवले, मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्यास आचार कौतुक केले गुरुवरे. खणानून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली. ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना, रामदासाची या मना. तिची खोड मोडण्या जाणा, अखंड खीर प्यायले की. उलटी होता परत, ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया. तैसे लोक आग्रहाला घालावासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला, अंगी बळ असूनिया. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते. कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थ येथे केले. लोकालागी सुचवले, आग्रह करणे न चांगले, तो विपरीत फळ देई. असो, उलटी झाल्यावरी जागा केली साफ सारी. नेऊन बसवले पहिल्या परी, स्नान घालून महाराजा. नरनारी दर्शन घेती, महाराजांची आनंदी वृत्ती. तो भजन करण्याप्रती दिंड्या आला 2 तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर, खडे पहाडी मनोहर. विठ्ठलाचं नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी होते, ते वदले वदनी. भजनाची या मिशानी, गणगण गणात बोते.
हेच सर्वदा त्यांचे भजन. करती टिचक्या वाजवून ऐसा झाला आनंद जाण, रात्रभरी ते ठाया. गण गण हे त्यांचे भजन हमेशा चाले, म्हणून लोकांनी दिले अभिदान. गजानन हे तयाला, जो स्वयंमेव ब्रह्म झाला. नाव रूप कोठून त्याला, नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. आस्ती भाती प्रिया ठाई, योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदन वर्णवे काही, त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर वा कुंभमेळ्यासी साचार गर्दी होते हरिद्वारी. त्या परी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चय विठ्ठेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर, आनंद हा हरिद्वार. गजबजले शेगाव नगर, सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला, जात कोठून उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्य यात्रा नवी येई, समाराधना होती पाही. त्याते वाणिता शेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण, मी कीटका समान. अवघे वदे गजानन, निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान, कधी हाळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा. प्रकार वायूच्या गतीचा नये ठरवता कोणासी. चिलिमीवरी प्रेम भारी, ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याया भाव ठेवा ऐकावया. आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भावकांप्रत. हेच विनवी जोडून आहात. दास गणू ईशाते. श्री हरिहर अर्पणस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीय अध्याय समाप्त.